संत तुकाराम जी कहते हैं, जे काय रंजले गांजले, जे काय रंजले गांजले, त्यासी म्हणावे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि तुकाराम महाराजाचे शब्द गाडगेबाबांनी मांडलेले आहेत. देव कोणामध्ये आहे? देव कोणामध्ये? देव माणसामध्ये आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं यामध्ये देव आहे. म्हणून गाडगेबाबांनी ज्या खेड्यामध्ये जायचे त्या खेड्यामध्ये पहिले गाव सफाई करत होते आणि गाव सफाई झाल्यानंतर रात्रीचे भाषण देत होते आणि त्यामध्ये अंधश्रद्धा आणि अन्य तऱ्हेचे कर्मकांड हे याच्यावर ते भाषण देत होते. आणि त्यामध्ये ते प्रवचनामध्ये बोलताना सांगत होते, बाबांनो आपल्या मुलांना शिकवा, फाटक्या वस्त्रामध्ये राहा, आई बहिणींनो फाटक्या वस्त्रामध्ये राहा, परंतु मुलांना शिकवा. यदि मुलं शिकतील तरच ते पुढे जातील, समाजाचा उद्धार करतील. यदि तुम्ही मुलांना शिकवलं नाही तर तो समाज कधीही पुढे जाणार नाही, हे त्यांचे शब्द होते. जेव्हा गाडगेबाबा बिमार झाले तेव्हा बाबासाहेब गाडगेबाबाला मिळाले गेले आणि गाडगेबाबा जवळ गेल्यानंतर गाडगेबाबा म्हणाले, साहेब तुम्ही कशाला आले एवढा टाईम बरबाद करून? अरे मी तर आज न उद्या जाईल. तेव्हा बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये हसू आले होते आणि बाबासाहेब म्हणाले, बाबा तुम्ही जासाल पण मला कोण विचारेल या समाजामध्ये, तुम्हीच माझे या वेळेला दैवत आहात. म्हणून बाबासाहेबाचे डोळे पुसताना गाडगे बाबा म्हणाले, नहीं बाबा तुम्ही फार मोठे आहात, देशाची सुरक्षक आहात. बुद्ध की प्रेरणा लेकर बाबा साहब के विचारों से शिक्षित बना और शिक्षित होने के कारण बड़ी गर्व की बात है कि आज अम्बेडकरी समाज के हर एक घर में लड़के और लड़कियां ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट होना आम बात है. तो ये हमारे ऊपर बाबा साहब का भी उपकार है और गाडगे बाबा जैसे अंधविश्वास से दूर रखने वाले व्यक्ति का भी विचार है. पंचशील में जैसे हम बोलते हैं पानाती पाता से लेकर सूरा मेरे तक, उन्होंने गाडगे बाबा ने कहा है कि हिंसा मत करो, चोरी मत करो, झूठ मत बोलो, व्यसन मत करो, नशीली चीज़ों का सेवन मत करो. ये पंचशील से सीखी हुई बात है. और ये गाडगे बाबा शिक्षित होने के बाद में भी उन्होंने बुद्ध के तत्व को अपनाया है. इस महापुरुष की हम आज 146वीं जयंती यहाँ मना रहे हैं. एक घटना थोड़ी सी बताता हूँ. 14 जुलाई 1951 को बाबा साहब कायदे मंत्री हैं, कानून मंत्री थे और बाबा साहब का कार्यक्रम मुंबई से दिल्ली जाने का था. और बाबा साहब को बताया जाता है, मालूम होता है एक आदमी के द्वारा कि गाडगे बाबा अस्पताल में, मुंबई के अस्पताल में भर्ती है. आपका एक एक मिनट बहुत समाज के लिए कीमती है, देश के लिए कीमती है. मैं तो फ़कीर हूँ, आज नहीं तो कल चला जाऊँगा, मेरी चिंता क्यों करते हो? उस समाज की चिंता करो, आप अपने समय का ध्यान रखो. लेकिन बाबा साहब बोलते हैं, आपसे मैंने कुछ सीखा हूँ, इसलिए मैं आपके पास में आके आपको मिलने आया हूँ. गाडगे बाबा कभी किसी से कुछ लेते नहीं थे, लेकिन बाबा साहब ने दिए हुए 2 कंबल उन्होंने रखे. और 6 दिसंबर 1956 को बाबा साहब का देहांत होता है और 20 दिसंबर 1956 को 14 दिन के बाद में गाडगे बाबा का भी देहांत होता है.